नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये एएनएम आणि जीएनएम फर्स्ट इयर स्टुडंटना विचारला जाणारा प्रश्न स्कॅपुला बोन। त्याची थोडक्यात माहिती बघूया। तर ही स्कॅपुलाची डायग्राम आहे, तो बघू शकता। ग्लिनॉइड कॅव्हिटी, ॲक्रोमियन प्रोसेस, वरची किनार, वरचा कोन, ते हे बघू शकता। ठीक आहे। कोस्टल सरफेस, बाह्य किनार, ठीक आहे। तर ही आहे डायग्राम, ती काढायची तुम्हाला। 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो स्कॅपुला बोन। तर आपण बघूया स्कॅपुला म्हणजे काय। तर हे हाड चपट्या हाडाच्या प्रकारातील असून याचा आकार त्रिकोणी असल्याने याला म्हणजे हा स्कॅपुला बोन आहे। हा हाड चपट्या हाडाच्या प्रकारातील असून याचा आकार त्रिकोणी आहे। याचे 3 भागात विभाजन होते। 3 किनार आहेत, त्याला 3 कोन आहेत, 2 पृष्ठभाग आहेत। या हाडाने पाठीमागील बाजू दुसऱ्या बरगडीपासून 7व्या बरगडीपर्यंत भाग झाकलेला आहे। या हाडाने काय झाले तर ह्या पाठीमागील बाजून दुसरी जी बरगडी आहे, आपली ज्या रिब्स असतात त्या बरगडीपासून 7व्या बरगडीपर्यंत 7व्या रिब्सपर्यंत भाग झाकलेला आहे। पृष्ठभागाबद्दल ह्याच्यातला पहिला आपण माहिती बघणार आहोत। पृष्ठभाग जे आहे त्याच्याबद्दल माहिती बघूया। तर पृष्ठभाग ते ह्या हाडाच्या पुढील बाजूस एंटेरियर सरफेस या पाठीमागील बरगड्यांना लागून असलेल्या त्याला कॉस्टल सरफेस म्हणतात। ते हाडाच्या पुढील पृष्ठभाग जो आहे त्या म्हणजे या हाडाच्या पुढील पृष्ठभाग एंटेरियर सरफेस या पाठीमागील बरगड्यांना लागून असल्याने, ठीक आहे, पुढील पृष्ठभाग जो आहे तो काय आहे तर पाठीमागील ज्या बरगड्या रिब्स आहेत त्यांना लागून असल्याने त्याला कॉस्टल सरफेस असे म्हणतात। ह्या पृष्ठभागावर असलेला खोलगट भागास सबस्कॅप्युलर फोसा असं म्हणतात। ह्या पृष्ठभागावर असलेला खोलगट जो भाग आहे त्याला सबस्कॅप्युलर फोसा असं म्हटलं जातं। तर पाठीमागील पृष्ठभाग जो पोस्टेरियर सरफेस हा थोडासा फुगीर असून तो हाडाच्या आडव्या फाट्याने विभागला आहे। या फाट्यास स्पाइन ऑफ द स्कॅपुला असं म्हणतात। पाठीमागील पृष्ठभाग जो आहे पोस्टेरियर सरफेस हा थोडासा फुगीर असून तो हाडाच्या आडव्या फाट्याने विभागला आहे। या फाट्यास स्पाइन ऑफ द स्कॅपुला असं म्हटलं जातं। तर स्पाइनची सुरुवात पाठीच्या कण्याकडील किनारीपासून होऊन ॲक्रोमियन प्रोसेसला जाऊन मिळते। या ॲक्रोमियन प्रोसेसला क्लॅव्हिकल म्हणजे ॲक्रोमियल एंड जोडले जाऊन एंडला जोडले जाऊन ॲक्रोमिओक्ल्युरल जॉईंट तयार होतो। त्याच्यानंतर या स्पाइनच्या वरील बाजूस असणाऱ्या खोलगट भागास सुप्रायस फोसा असं म्हटलं जातं। तर खालील भागाच्या खोलगट भागास इन्फ्रास्पायसस फोसा असं म्हटलं जाते। अशी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायची आहे। त्याच्यानंतर आहे कोन, ह्याचे जे बॉर्डर आणि अँगल्स, कोन आणि किनारी बघूया। कोन आणि किनारी, तर या हाडाच्या काखीकडील किनारीस ॲक्झिलरी बॉर्डर्स आहे असे म्हणतात। या हाडाच्या काखीकडील किनारीस ॲक्झिलरी बॉर्डर असं म्हटलं जातं। पाठीच्या किनारीला वर्टिबल बॉर्डर असं म्हटलं जातं। ठीक आहे। या बॉर्डर या दोन्ही किनारी खालील बाजू ज्या ठिकाणी मिळतात त्या तयार होणाऱ्या कोनास खालील कोन असे म्हटले जाते, इन्फेरियर अँगल असं म्हटलं जातं। हा कोन 7व्या बरगडीवर असतो। ठीक आहे। तर या हाडाच्या वरील किनाऱ्यावरील जे खाचे सुप्रास्कॅप्युलर नॉच असे म्हणतात। या हाडाच्या वरील जे किनाऱ्यावर खाच असते त्या खाचे सुप्रास्कॅप्युलर नॉच असे म्हटले जाते। व किनारीचा शेवट ग्लिनॉइड पोकळीपासून निघणाऱ्या कोरोकॉइड फाटा म्हणजे प्रोसेसमध्ये होतो। त्याच्यानंतर सुपेरियर बॉर्डर व व्हर्टिबल बॉर्डर ज्या ठिकाणी मिळतात तिथे होणाऱ्या वरील कोना म्हणजे कोनास वरील कोन असे म्हटले जाते। ज्या ठिकाणी सुपेरियर व व्हर्टिबल बॉर्डर ज्या ठिकाणी मिळतात तिथे होणाऱ्या कोनास वरील कोन म्हणजे सुपेरियर अँगल असं म्हटलं जातं। हा कोन मणक्याच्या जवळ असून त्याच्यामुळे दुसरी बरगडी झाकली जाते। हा कोन कसा आहे तर मणक्याच्या जवळ असून दुसरी बरगडी झाकली जाते। हा कोन शरीराच्या मध्यमेय लगत असल्याने त्याला मेडियल अँगल असेही म्हटलं जातं। तर सुपेरियर बॉर्डर व ॲक्झिलरी बॉर्डर ज्या ठिकाणी एकत्रित येतात तयार होणाऱ्या कोनास लॅटरल अँगल असं म्हटलं जातं। सुपेरियर बॉर्डर ही सगळी माहिती तुम्हाला लिहायची। सुपेरियर बॉर्डर व ॲक्झिलरी बॉर्डर ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्या ठिकाणी होणाऱ्या कोनास लॅटरल अँगल असं म्हटले जाते। त्याच्यानंतर या कोनाच्या ठिकाणी असलेल्या गोलाकार सगळी इन्फॉर्मेशन लिहायची आहे तुम्हाला स्कॅपुलाची। या ठिकाणी असलेल्या गोलाकार गुलगुलीत खोलगट भागास ग्लिनॉइड पोकळी असे म्हटले जाते। याच ग्लिनॉइड पोकळी ह्युमरस या दांडाच्या हाडाचे टोक बसून उकळीचा दांडा तयार होतो। ठीक आहे। शोल्डर जॉईंट असं म्हणतो तो। स्कॅपुलाच्या सर्व भागावर कोरोकॉइड प्रोसेसवर स्नायू चिकटलेले असतात। याच ग्लिनॉइड पोकळीत ह्युमरस या दांडाच्या हाडाचे डोके बसून उखळीचा सांधा तयार होतो, त्यास शोल्डर जॉईंट असे म्हणतात। स्कॅपुलाच्या सर्व भागावर कोरोकॉइड प्रोसेसवर स्नायू चिकटलेले असतात। ठीक आहे।
स्कॅपुलाची कार्य काय आहे तर खांद्याचं हाड खांद्याच्या सांधा तयार करण्याचे व खांद्याच्या सांध्याला स्थिर करण्याचे आणि स्नायूंना जोडण्यासाठी जागा प्रदान करण्याचे काम करतो. ही कार्य खांद्याच्या सांध्याला मानवी शरीरातील सर्वात लवचिक सांधा बनवण्यास मदत करतात. ही कार्य काय करतात तर मानवी शरीरातील सर्वात लवचिक सांधा बनवण्यास मदत करतात. ठीक आहे. तर खांद्याचे हाड म्हणजे खांद्याचं हाड खांद्याचा सांधा तयार करण्याचे आणि खांद्याच्या सांध्याला स्थिर करण्याचे आणि स्नायूंना जोडण्यासाठी जागा प्रदान करण्याचे काम स्कॅपुला करते. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. हे नोट्स तुम्ही काढून घ्या. त्याची ड्रॉईंग काढायची आहे तुम्हाला. ड्रॉईंग म्हणजे डायग्राम काढायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला पेपर तुमचा सॉल्व करायचा आहे. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त घ्या, स्वस्थ राहा. धन्यवाद. आणि म्हणजे म्हणजे डायग्राम चांगली नाही आहे. तुम्ही छानपैकी डायग्राम काढायची तुम्हाला शिकवल्याप्रमाणे आणि करायचं आहे. ठीक आहे. शिकून घ्या. डायग्रामचं प्रॅक्टिस करा म्हणजे नंतर कठीण नाही जात.